मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेतील साई चौकात आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कल्याण डोंबिवलीमधल्या सगळ्याच उमेदवारांच्या जनसंपर्क कार्याच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी येणार आहे। यासाठी मोठी जय्यत तयारी या ठिकाणी उमेदवार व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। आपण पाहू शकता झेंडे लावत त्याचबरोबर बॅनरबाजी करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी केले जात आहेत। गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं तर महायुतीचे बिनविरोध ज्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत, त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर एकूण 49 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी रिंगणात होते, पण त्यापैकी 16 उमेदवार त्यांच्यामध्ये काहींचे उमेदवारी अर्ज बाद झाले तर काहीने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, अशा प्रकारची भूमिका होती। त्यात डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांचा देखील समावेश होता। यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही मोठी चर्चेत होती, कारण या मागे घेणे किंवा त्याचबरोबर उमेदवारी अर्ज बाद होणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये महायुतीचे एकूण 21 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध विजयी झालेले आहेत आणि मात्र तोच कुठेतरी इतर जे उमेदवार आहेत त्यांना कुठेतरी या ठिकाणी बळ मिळावा यासाठी राज ठाकरे जे आहेत ते स्वतः या ठिकाणी येणार आहेत। एकूण 33 उमेदवार जे आहेत ते सध्या रिंगणात आहेत आणि या 33 उमेदवारांच्या परिसरातील जनसंपर्क कार्यालयाचं आज राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। नेमकं कशा पद्धतीने त्यांचा दौरा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि उमेदवार उल्हास भोईर आहेत। व उल्हासजी, सांगाल कशा प्रकारे आज राजसाहेबांचा दौरा असणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, प्रामुख्याने ते कल्याण डोंबिवलीमध्ये कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, काय उत्सुकता आहे? महाराष्ट्राचा वाघ सन्माननीय राजसाहेब ऐतिहासिक कल्याण शहरामध्ये आज आगमन होणार आहे की जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार जे आहेत त्यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी येणारे सुरुवात साई चौकामध्ये येणार आहेत। त्याच्यानंतर बेतुरगडपाड्यावरून काळा तलाव कल्याण पूर्व आणि कल्याण पूर्ववरून टिटवाळा असे साहेब रवाना होणार आहेत। यानंतर डोंबिवलीत देखील ते जाणार आहेत। डोंबिवलीमध्ये पण कशा प्रकारे त्यांची कार्यक्रम असणार आहे त्यांचा? डोंबिवलीमध्ये जशी कल्याण शहरामध्ये जशी जय्यत तयारी केली आहे मनसैनिकांनी, तर डोंबिवली सगळ्या मनसैनिकांनी जय्यत तयारी केलेली आहे। कुठले कुठले नेते त्यांच्या सोबत येणार आहेत आणि प्रामुख्याने मूळ या ठिकाणी याचं कारण काय? कारण सगळे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत। जेवढे उमेदवार आहेत हे 100% जिंकणार आहोत, म्हणून सन्मान्य राजसाहेब आमचे नेते राजूदादा अविनाश जाधव यांच्यासोबत असणार आहेत। दुसरीकडे पाहिलं तर गेले काही दिवसापासून काही उमेदवारांनी आपले डोंबिवलीचे शहर अध्यक्ष मनोज घरत असतील, त्यांनी देखील उमेदवारी अर्ज पाठी घेतलेला, असे काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज पाठी घेतला। त्यामुळे महायुतीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत काही उमेदवार जे आहेत, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती ते काय बोलणार आहेत का आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या उमेदवारांना बळ मिळावं यासाठी काय कानमंत्र देणार असं वाटतं का तुम्हाला? 100% आम्हा सगळ्यांना संबोधित करणार आहेत, कारण हे तुम्हाला माहिती आहे की हे इलेक्शन हे सिलेक्शन झालेले आहे। काही पैशाच्या आमिषाला बळी पडलेले आहेत, पण आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, साहेबांचे सैनिक आहोत, आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही। एकंदरीत कल्याणमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं की एकही उमेदवारांनी पाठी घेतला नाही, मात्र डोंबिवलीत घेतलेलं आहेत, तर काय विश्वास आहे तुमचा? आता कसं मी कल्याण शहरामध्ये कल्याण पूर्व पश्चिमचा जिल्हाध्यक्ष, त्यामुळे मी एवढंच बोलू शकतो, कारण कल्याण पूर्व पश्चिममध्ये एकही असा आमचा उमेदवार आहे जो विकला जाणार नाही आणि विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही विकला जाणार नाही। दुसरीकडे पाहिलं तर काय विश्वास तुम्हाला वाटतो की राज ठाकरे या ठिकाणी आले तर त्याचा कुठेतरी मतदारांवरती किंवा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि उद्धव ठाकरे असतील किंवा काय, कारण आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर तुमची इच्छा आहे का तेही यावे? 100%, कारण दोन भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत की आमच्या सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेले आहे की महाराष्ट्र वाचवण्यासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी की आमची दोन भावांची भांडणं शुल्लक आहेत। मग याचा परिणाम आज जर राजसाहेब आले तर नक्कीच आमच्या युतीवर 100% आम्ही जेवढे आमचे उमेदवार आहेत ते निवडून जाऊ। एकंदरीत पाहिलं तर गेले काही दिवसापासून कल्याण डोंबिवली चर्चेत आहेत, कारण तोडाफोडीचं राजकारण, पक्षप्रवेशाचं राजकारण आणि त्यानंतर आता बिनविरोध विजयी होण्याचं राजकारण व इतिहास, या सगळ्या गोष्टीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका चर्चेत असली तरी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेमके कल्याण डोंबिवलीमध्ये कशा प्रकारे आता विरोधकांचा समाचार घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन अमित सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.